नमस्कार, मी गौरी. आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे ईद आणि मला आज ईदची सुट्टी आहे, पण क्लासला काही सुट्टीच नव्हती आणि मी सकाळी ड्रायफ्रूट खाऊन गेलेले ना. मग ना आता मला छोटीशी भूक लागलेली, म्हणून मी आईला सांगितलं की मसाला ओट्स बनव. तर आई आता बनवत आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. गौरीनं तुमचं स्वागत तर असं छान अशा पद्धतीनं केलेलं आहे. सॉरी. आणि आता माझा कान वगैरे बरा आहे, थोडीशी तब्येत ठीक पण आहे. तर गौरी आलेली आहे ट्युशनवरून आणि ती ओट्स खायचे आहे. तर म्हणलं चला होते घरात तर आणलेले बनवूया. तर तीच साधी सिंपल रेसिपी आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण बनवूया मसाला ओट्स. खूप छान आणि टेस्टी आणि पौष्टिक आहेत. आणि चला तर पटकन झटपट अशी रेसिपी आहे, पटकन बनवूयात. तर मसाला ओट्स बनवण्यासाठी ना इथे मी सर्व त्याची कटिंग करून घेतलेली आहे. खरं तर हे खूप सोपी रेसिपी आहे, जसं आपण मॅगी बनवतो ना सेम तशाच प्रकारचं आहे हे असं. तर असं मी ह्याच्यामध्ये ना सर्व तिखट मीठ असतं, पण अजून मला छान असं झणझणीत टेस्टी होण्यासाठी ना मी इथं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं घेतलेलं आहे. कढीपत्ता, लसूणसुद्धा घेऊ शकता तुम्ही, पण माझ्याकडे कढीपत्ता नव्हता आणि लसूण काही गौरीला आवडत नाही, तर मग मी काय ते घेतलेलं नाही आहे. तर इथं कढई ठेवलेली आहे, 2 पळी तेल टाकलेलं आहे. छान असं जिरी मोहरीची फोडणी देते मी आता मस्त असं. जिरी मोहरीची छान अशी फोडणी दिली की त्याच्यामध्ये आपल्याला लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची थोडीशी भाजून घ्यायची, जेणेकरून कच्चा वास आला नाही पाहिजे त्याच्यात. आणि लगेच कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण गोल्डन ब्राऊन थोडंसं भाजून घ्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो होण्यासाठी थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, कारण त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, पण जास्त होऊ नये म्हणून अगदी चिमूटभर टाकायचं. कांदा टोमॅटो छान असं परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये नंतर टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर पण छान अशी परतून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये ना या ओट्समध्ये खरं तर बीन्स असतं, गाजर असतं, वाटाणासुद्धा असतो, पण मला ना ह्याच्यामध्ये जास्त गाजर आणि बीन्स दिसलं, वाटाणा जास्त काही दिसला नाही, म्हणून मी माझ्याकडचा फ्रोझन वाटाणा असतो तोच घेतलेला आहे, स्वच्छ धुवून मग वाटाणा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ते सगळं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वाटाणा हे सर्व ना एक जीव होईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना छान असं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ थोडंसं टाकलेलं आहे, कारण याच्यामध्ये पण असतं ना. आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे. तर हे सर्व जिन्नस ना भाजून घ्यायचे छान असे. आणि 5 मिनटांना वाफ काढून घ्यायची, कारण आपण फ्रोझन वाटाणासुद्धा टाकलेला आहे, सो वाफ काढून घ्यायची एक. तर याच्यावरती ना ताट झाकून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. नंतर ना अर्धाच ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे छोटे छोटे पॅकेट आहेत ना, तर मी एक अख्खं घेतलं होतं आणि एक अर्धं होतं, म्हणजे की 1.5 पॅकेट घेतलं असं म्हणूया. तर 1.5 पॅकेट म्हणता येईल एवढे ओट्स होते. आता तुम्हाला मी डिशमध्ये दाखवतेच केवढे होते त्याच्यानुसार. आणि तुम्ही हे थोडंसं पातळसुद्धा बनवू शकता, पण गौरीला ना पातळ नाही आवडत आणि असंच घट्ट असं छान लागतं खायला. तर हे बघा एवढे होते 1.5 पॅकेटमध्ये. तर अर्धा ग्लास पाणी पुरेसं होतं एवढ्यासाठी. तर मी अर्धा ग्लास पाणी टाकून छान अशी पाण्याला उकळी काढलेली आहे. आणि ना ते ओट्स पाणी उकळलं ना ते ओट्स टाकून घ्यायचे. ओट्स टाकल्यानंतर सगळं छान असं मिक्स करायचं आणि 5 मिनटं ताट झाकून ठेवायचं, जे की सगळं पाणी ते सुकून घेतं, म्हणजे छान असं शिजलं जातं त्याच्यामध्ये. आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान पौष्टिक, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी आहे. खूप खूप छान टेस्टी लागतात. मॅगीपेक्षा हे खूप भारी आहे आणि खायलासुद्धा तेवढंच पौष्टिक टेस्टी आहे. तर 5-1 मिनटं वाफ काढून झाल्यानंतर आपला ओट्सचा नाश्ता रेडी आहे. सो खूप खूप मस्त झाला होता, एकदम झणझणीत असा. या तुम्ही पण ओट्स खायला. हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर ना काल मी ना नाटक म्हणजे गणपती बाप्पा बघायला गेलते ना, तर मी तिथून एक बलून आणला आणि तो घरी आला की आज लगेचच फुटला, म्हणून मी एक छान अशी वस्तू आणलेली. आज नाटक बघायला गेलते ना, मग ना छान असं मी आणलंय अभ्यासाचं, मला बाबांनी दिलंय ते. आता मी हे तुम्हाला फोडून दाखवते, थांबा. हे असं आहे भाग हे, आणि हे थांबा फोडून दाखवते. खाली ठेव, इथं फ्रॉक फाटेल.
इथून फाड ना, इथून असं. मी देऊ का फाडून? मी पकडते. हां, हळूच. तर ही छान अशी वस्तू मिळालेली. थांबा. छोट्या बाळांना हे ना असं त्यांना 1 2 3 असं येत नसेल तर आपण ह्याच्यावर ते लिहून पण देऊ शकतो, म्हणजे त्यांना शिकवू पण शकतो ह्याच्यावर. आणि हा खडू मिळालाय, बॉक्सच मिळालाय. इथं खडू लिहायचं, हे खडूने लिहायचं आणि इथं मार्करने लिहायचं. मग हे असं लिहिलंय. खाली धर असं थोडंसं.